पण आर्या तो का म्हणून टेस्ट करेल? मग कोण करेल टेस्ट मावशी? अगं तो नवरा आहे ना हिचा. यांना होणारा बाळ त्यालाच बाबा म्हणून हाक मारेल ना, मग तो का नाही करू शकत टेस्ट? खरं म्हणजे हिने टेस्ट करून घ्यायला पाहिजे. मान्य आहे मावशी मला, हिने त्या टेस्ट करायलाच हव्या आणि त्या ती करणारच आहे. स्त्री आणि पुरुष या नाण्याच्या दोन बाजू आहेत मावशी, त्या कधीही वेगळ्या होऊ शकत नाही आणि जगातला कुठलाच पुरुष हे सत्य नाकारू शकत नाही. हेच सगळं सांगायला आले मी दादाला आणि हे सांगितल्याशिवाय मी इथून जाणार नाही. म्हणजे हा सगळा तुमचा प्लॅन आहे? तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून ती माझ्यावर गोळी झाडते? नाही दादा, अरे असं काही नाहीये. माझीही अशी इच्छा आहे. या विषयावर मला काही बोलायचं नाही आणि काहीही ऐकायचं नाहीये. का? आणि जरी तुला बोलायचं नसेल ना तरी मी बोलणार. का बोलणार तू? जेव्हा तुझ्या घरचा प्रॉब्लेम होता, मी बोलायला आलो होतो, तेव्हा मला काय म्हणालीस तू? हा माझ्या घरचा प्रॉब्लेम आहे, तू मध्ये बोलायची गरज नाही, हो ना? तसंच मी तुला सांगतोय, तू मध्ये बोलायची गरज नाही. हा माझा आणि माझ्या बायकोचा प्रॉब्लेम आहे. त्याचं काय करायचं नाही आम्ही ठरवू. दादा तू जाऊ शकतेस तू. आता इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही. मला दादा बोललाय, त्या घरात बोलण्याचा मला काहीच अधिकार नाही. ते सगळं ठीक आहे ग, पण या अशा परिस्थितीत तू हे करू नकोस. मला नाही तर आर्याला नाही का सांगायचंस? आम्ही केलं असतं. नाही, आर्या जर घरात असते तर तिने नक्कीच केलं असतं. आर्या घरात नाहीये? नाही. कुठे गेली? मला सुद्धा काही माहित नाही बुवा. खरं तर केव्हाचीच गेली आहे ती आणि म्हणाली की मी लगेच येते. खरं तर मी तिला निघताना म्हटलं सुद्धा की मायाताईंनी जर विचारलं तर काय सांगू मी त्यांना. तर म्हणाली की त्यांना काही सांगण्याची गरज नाही. काय? हा माझा आणि माझ्या बायकोचा प्रॉब्लेम आहे. त्याचं काय करायचं नाही आम्ही ठरवू. तू तुझं बघ. आर्या, 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 अगं काय झालं आर्या? आर्या अगं उठ, जरा द्या पाणी. आर्या, आर्या डोळे उघड ना ग. काय झालं तुला? नाही मला ते तसं नाहीये. सकाळपर्यंत मला बरं वाटत होतं. घरी येताना अचानक मला चक्कर आली. काही कळलंच नाही का. एवढ्या उन्हाचं बाहेर पडायची कोणी सक्ती केली होती का तुला? पण तुला ना उन्हात बाहेर फिरायची हौसच आहे. आता कोण काय बोलणार? मला तर असं वाटतं मायाताई, आर्याची ना आता जरा जास्तच काळजी घ्यायला हवी. आर्याला चक्कर येण्यामागचं कारण मला जे वाटतंय तेच असेल ना, तर देव जरा तुमच्यावर जास्तच खुश आहे असं मला वाटतं. ए बाई, असं कोड्यात बोलू नकोस ग. एकाच वेळी 2-2 बाळकृष्ण घरी येत आहेत. खरंच आर्या? नाही मायाताई, आजपर्यंत आम्ही तुझंच ऐकत आलोय, आता अजिबात नाही. हो ना मायाताई? हो बरोबर आहे. तू आता फक्त आराम करायचा. आणि आता लवकरात लवकर मला वाटतं आपल्याला चांगल्या डॉक्टरला कन्सल्ट सुद्धा करायला हवं, नाही का? हो ग बाई, सगळ्या गोष्टी कशा वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या. काय अभूतपूर्व तमाशे घडवायचे होते ते घडवून झाले तिचे. भूक नसणारच तिला. मावशी, मला वाटलं होतं माझी सून समजूतदार आहे, समजेल ते एकदा. पण नाही, ती तर स्वतःची मनमानी करायला उतरली. तिला सांगून ठेव, हे घर तिच्या तालावर नाचणार नाहीये. मावशी अगं हे सगळं अचानक काय? तुझ्या बायकोनेच आणली आहे ही वेळ. काय केलं मी? म्हणजे 2 सोन्यासारख्या मुलांमध्ये भांडण लावलं, तेवढं पुरेसं नाही आहे का? अगं पण मावशी, या सगळ्यात हिचा काय दोष आहे? दोष तिचाच आहे. ही आपल्या घराण्याला कधीही वारस देऊ शकत नाही. तिला मूल होऊ शकत नाही. ही काहीही जरी म्हणत असेल ना तरी दोष हिचाच आहे. आणि काय ग, विश्वाला कसलं टेस्ट करायला सांगतेस? आधी स्वतःच बघ.